नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मागण्या मान्य झाल्या असल्या तरी शासन निर्णय स्पष्ट असावेत। सातारा गॅझेट लागू करण्याबाबतचं आश्वासन सरकारनं पाळावं, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी। कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव केला जातोय, खासदार शाहू महाराज छत्रपतींचा आरोप। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर। 81 सदस्यांसाठी 20 प्रभाग निश्चित। प्रारूपवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार। JNUमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झालेले कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरींवर अन्यायकारक पद्धतीनं निलंबनाची कारवाई। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी डॉक्टर चौधरींना न्याय मिळवून द्यावा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी। आणि जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुखांसह महापालिका आयुक्तांनी केली कोल्हापूर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी। मार्ग निर्धोक असावा यासाठी प्रशासनाला केल्या सूचना। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीमधून निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्यानं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली। महायुतीतील नेत्यांना अधिकचा निधी तर विरोधकांना कमी निधी दिला जातो, यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं। नाथागोळे तालमीच्या देखाव्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। नाथागोळे तालमीच्या देखाव्याचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापुरातील तालमींचा चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी नव्या ऊर्जेनं आणि सकारात्मक दृष्टीनं कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं। नाथागोळे तालीम मंडळ आणि फिरंगाई तालीम मंडळाला येणाऱ्या काळात निधी देऊ, मात्र जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव होत असल्याबाबत खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। कमी निधी दिला जात असल्यानं जिल्ह्यातील विकास कामांना मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्याला एकही सीट मिळाली नाही, हे कसं काय घडलं हे अजून समजत नाही। याचा अजून सगळे विचार करतायत, पण ज्या दिवस विचार करत बसून चालणार नाही। सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे, आपलं काम केलं पाहिजे, जेणेकरून ही जी परिस्थिती आहे ती रिव्हर्स झाली पाहिजे। आणि त्यामुळे काय होतं आहे, आपण लक्षात घ्या की DPDCच्या बजेटमधनं सगळं जास्तीत जास्त बजेट महायुतीला जाते, आपल्याकडे काही राहत नाही। बरोबर आहे। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भविष्यात प्रबोधनात्मक देखावे नाथागोळे तालीम मंडळानं साकारावेत असं सांगितलं। गतवर्षी नाथागोळे तालमीनं साकारलेल्या देखाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी तालमीला 25 लाख रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलं होतं। हा शब्द पूर्ण केल्याचं सांगत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या आमदार विकास निधीतून 25 लाखाच्या निधी मंजुरीचं पत्र काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं। मंडळाला त्या ठिकाणी तालमीला आपल्याला निधी दिला पाहिजे। मी म्हणलं सचिन भाईंना, आता इंगोले साहेबांनी दुसरा एक माझ्याकडे शब्द टाकलेलाच आहे, पण त्याच्यात थोडीशी तयारी करून आलो होतो। त्याची तयारी म्हणजे मागच्या वेळी आदरणीय बंटी साहेब जेव्हा उद्घाटनाला आले होते तेव्हा बंटी साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी निधी देणार आहे। आणि मला मुद्दामून सांगायचं आहे की आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून जो निधी त्यांनी जाहीर केला होता त्यात 25 लाखचा चेक म्हणजे निधीचं हे या माध्यमातून आपल्या तालमीसाठी मी येतानाच घेऊन आदरणीय बंटी साहेब म्हणले मी स्वतःच जाहीर करणार होतो, मी आल्यावर देणार होतो, पण काय हरकत नाही, या वर्षी ते पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते रविकिरण इंगवले यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील, शहराध्यक्ष आर. पवार, उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, माजी महापौर महादेव अडगुळे, माजी महापौर सागर चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, मॉन्टी मगदूम, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक जय पटकारे आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज सार्वत्रिक निवडणूक 2025 पासून साठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 81 सदस्य संख्येसाठी 20 प्रभाग निश्चित करण्यात आलेत. ही प्रभाग रचना महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. नागरिक 15 सप्टेंबरपर्यंत या प्रारूपावर हरकती दाखल करू शकणार आहेत. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या मान्यतेनं महानगर क्षेत्रात प्रभागांची संख्या आणि त्यांची व्याप्ती निश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये यादीत एकूण 81 सदस्य संख्येसाठी लोकसंख्येनुसार एकूण 20 प्रभागांची रचना करण्यात आली आहे. यामध्ये 4 सदस्य असणाऱ्या प्रभागांची संख्या 19 तर 5 सदस्य असणाऱ्या प्रभागांची संख्या 1 आहे. या प्रभाग रचनेसाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलाय. या एकूण 20 प्रभागांमध्ये लोकसंख्या किती, त्यामध्ये अनुसूचित जाती जमातींची संख्या किती, उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण हद्द कुठून ते कुठपर्यंत याचा तपशील देण्यात आलाय. जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असतील तर त्या दाखल करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याचं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलंय. 3 तारखेपासून 15 तारखेपर्यंत याच्यामध्ये हरकती सूचना मागवण्याचा कालावधी दिला आहे. हरकती सूचना मागवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समिती हॉलमध्ये एक अधिकारी आणि 2 कर्मचारी आम्ही 15 तारखेपर्यंत बसवणार आहोत. 15 तारखेला 3 वाजेपर्यंत ज्या काही हरकती प्राप्त होतील त्याच्यावर त्याच्यावर सुनावणी वगैरे होऊन अंतिम त्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळं प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात ज्यांना कोणाला हरकती असतील तर त्या महानगरपालिकेमध्ये लेखी स्वरूपामध्ये सादर कराव्या. सदर प्रारूप प्रभाग रचना ही सन 2011च्या जनगणनेनुसार करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये एकूण 81 सदस्य आपले होते. त्याच्यामध्ये एकूण 20 प्रभाग करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 19 प्रभाग हे 4 सदस्य असतील आणि एक जो प्रभाग आहे 20 नंबरचा तर तो 5 सदस्य असणार आहे. त्यामुळं सरासरी लोकसंख्या ही 27,000 देण्यात आली होती. त्याच्यामध्ये ±10% मर्यादेमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगानं करणं अपेक्षित होतं आणि त्या मर्यादेमध्ये आपली प्रभाग रचना झालेली आहे. आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानं आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं करण्यात आली असेल तर त्यावर आक्षेप घेण्यात येईल असं सांगितलंय. आज या ठिकाणी जर प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं आखली गेली असेल, सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी जर अशा पद्धतीने केले असेल, जिल्हा परिषदमध्ये आपण पाहिलं असेल सर्किट बेंचला पहिलंच आपण या ठिकाणी रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जर यामध्ये आम्ही आक्षेप तर नोंदवणारच, त्याच्यावर रितसर हरकती घेणारच, पण तीव्रपणे याला विरोध करून आज सर्किट बेंचच्या समोर आम्ही गेलो आहे. त्याच पद्धतीनं महानगरपालिकेत सुद्धा जर आमच्यावर अत्याचार आणि अन्याय होत असेल आणि आपल्या पद्धतीनं त्यांनी सोयीनुसार केले असतील तर आम्ही याच्यावर हरकत घेऊन या ज्या नैसर्गिक न्याय तत्वानुसार यांना एक करायला लावणार. गणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित न करता पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश मूर्ती विसर्जनाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेनं केलेल्या आवाहनानुसार यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये 2,90,000 मूर्ती संकलित झाल्या आहेत. पंचगंगा प्रदूषण मुक्ती तसंच जिल्ह्यातील जलस्रोत प्रदूषण मुक्त ठेवण्याच्या हेतूनं 2015 पासून गणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन न करता मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जन करून ती संकलित करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येतोय.
यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन जलस्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी केलं होतं. या आवाहनाला ग्रामीण भागातील गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाअंतर्गत एकूण 2,90,748 मूर्ती संकलन झाल्या, तर सुमारे 492 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं. विशेषतः या उपक्रमाद्वारे 2,931 गणेश मूर्तींचं विसर्जन हे घरच्या घरीच करण्यात आलं. या उपक्रमासाठी तालुका गाव स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, आशा, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्थांचं सहकार्य लाभलं. आता बातमी आहे राज्यातील पोलीस अंमलदारांसाठी. शासनानं पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची खात्याअंतर्गत विभागीय परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये बंद केली होती. आता शासनानं ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पात्र उमेदवारांसाठीची घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा रद्द केली होती. पूर्वी किमान 5 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 25% आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्ण संधी मिळत होती. मात्र फेब्रुवारी 2022च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता शासनानं विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतचा शासन आदेश 1 सप्टेंबरला जारी करण्यात आलाय. या परीक्षेसाठी सध्या कार्यरत असलेले पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे पात्र राहणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी तसंच तरुण पोलीस अंमलदारांसाठी पोलीस उपनिरीक्षक पदाचा मार्ग पुन्हा खुला झालाय. विभागीय परीक्षेमुळे त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी नवे दार उघडले असून पोलीस दलात तरुण आणि ऊर्जावान अधिकारी दीर्घकाळ कार्यरत राहू शकणार आहेत. या निर्णयामुळे मेहनती आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. एस न्यूजनं यंदाच्या गणेशोत्सवात आरती आमच्या श्रींची या विशेष भागाद्वारे कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांच्या श्रींची आरती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील श्री पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळांच्या श्रींची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. रत्न खचित कोरा तुझ गौरी कुमरा, तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे गणित मुकुट शोभत भरा, शोभत भरा. ऋण झुणते नुपुरे, ऋण झुणते नुपुरे. चरणी खागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, फणीवर बंधना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना,
परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. घरगुती गणपती विसर्जनानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं तलाव नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी जमा झालेलं निर्माल्य खत निर्मितीसाठी पाठवण्यात आलं. घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनानं विशेष तयारी करण्यात आली होती. इराणी खणीसह शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी मंगळवारी भाविकांनी मूर्तींचं विसर्जन केलं. यावेळी निर्माल्य दान करण्याचंही आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला कोल्हापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विसर्जनानंतर रंकाळा तलाव, पंचगंगा नदी, कोटीतीर्थ तलावासह इराणी खण इथं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मदतीनं 2 ते 3 डंपर निर्माल्य संकलित करण्यात आलं. हे निर्माल्य खत निर्मितीसाठी पाठवण्यात आलं. साहस फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना चालना मिळेल असा विश्वास फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर नसीमा हुर्जूक यांनी व्यक्त केला. कागल तालुक्यातील करनूर इथं साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. कागल तालुक्यातील करनूर इथं साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनतर्फे दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू केलं जाणार आहे. या केंद्राचं भूमिपूजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर नसीमा हुर्जूक यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना डॉक्टर हुर्जूक यांनी साहसच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना चालना आणि ऊर्जित अवस्था मिळेल असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील दिव्यांगांना आवश्यक सुविधा न मिळाल्यानं त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अपघातामुळं किंवा जन्मजात दोषांमुळं अपंगत्व आलेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी हे केंद्र कार्यरत राहणार असून दिव्यांग मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं डॉक्टर हुर्जूक यांनी सांगितलं. विश्वस्त नकुल पारसेकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर PG कुलकर्णी, आर्किटेक्ट प्रमोद बेरी, उद्योजक रमेश लालवानी यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी सचिव तेज घाटगे, सरपंच संगीता जगदाळे, किशोर कलानी, अभिषेक मोहिते, सुभाष धुमे, ग्रामपंचायत अधिकारी साताप्पा कांबळे, तलाठी विठ्ठल जंगले, जयसिंग घाटगे, रेश्मा शेख, कविता घाटगे, राज महम्मद शेख, सीताराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील मंगळवार पेठेमधील लेटेस्ट तरुण मंडळाच्या वतीनं यावर्षी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत श्री संत ज्ञानेश्वर भव्य चित्ररथ आणि श्री संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावरील सजीव देखावा सादर करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी 11 वाजता हरिभक्त परायण महादेव यादव महाराज, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक RR पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळेकर तिकटी चौकातून विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ होणार आहे. लेटेस्ट तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गजानन यादव आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळ गणेशोत्सवात गेली 39 वर्ष सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करत आहे. तसंच पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत आहे. मंडळाच्या वतीनं यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंतीनिमित्त संत ज्ञानेश्वर भव्य चित्ररथ आणि त्यांच्या जीवनावरील सजीव देखावा साकारण्यात येणार आहे. या मिरवणुकीत 350 भगवे पोशाख परिधान केलेले वारकरी हातात भव्य ध्वज घेऊन सहभागी होणार आहेत. याशिवाय धनगरी ढोल पथक, 120 जणांचं झांज पथक, मंडळाच्या 70 महिला टाळ मृदुंग घेऊन सहभागी होणार आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजता कोळेकर तिकटी इथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीचा शुभारंभ हरिभक्त परायण महादेव यादव महाराज, निवृत्त पोलीस उपअधीक्षक RR पाटील, नंदवाळ पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष बाळासाहेब पोवार, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, प्रदीप भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गजानन यादव आणि पदाधिकाऱ्यांनी दिली. पत्रकार बैठकीला मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण फडतरे, सचिव अजित पोवार, मिलिंद हिर्लोस्कर, अविनाश शिंदे, बाळासो पवार, संजय मेहकर, ललित चिखलकर, संदीप पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करत मराठा आरक्षणाबाबतच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडून मान्य करून घेतल्या. मराठा समाजाच्या मागण्यांना सरकारनं दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलं होतं. मंगळवारी शासनाच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेऊन आरक्षणाबाबतच्या प्रमुख मागण्या मान्य करत त्याबाबतचा GR काढला. यानंतर जरांगेंनी उपोषण मागं घेतलं. जरांगेंच्या या लढ्याला यश आल्यानंतर पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर साखर पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करत विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, कोडोली अर्बन बँकेचे राहुल पाटील, कोडोलीचे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते. अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशन यांच्या वतीनं कोल्हापुरात 14 सप्टेंबर रोजी देशातील सर्वात मोठा संविधान महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये देशभरातून 1500 गायक सहभागी होणार आहेत. हे गायक देशातील प्रमुख 20 भाषांमध्ये संविधानाचं प्रास्ताविक गीत गाऊन भारतीय संविधानाला अभिवादन करणार आहेत. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये होणार आहे. फाउंडेशनच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशन ही संस्था देशातील सर्वात मोठा संविधान महोत्सव कोल्हापुरात साजरा करणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून जवळपास 20 भाषांमधील 1500 गायक संविधान प्रास्ताविकेचं गाऊन भारतीय संविधानाला अभिवादन करणार आहेत. 14 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता दसरा चौक इथं संस्थेचे अध्यक्ष गायक संगीतकार कबीर नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कबीर नाईक नवरे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी जवळपास 3.5 वर्षांपासून तयारी सुरू होती. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यातील कलाकार जोडले गेलेत. हे गायक हिंदी, मराठी, इंग्लिश, पाली, संस्कृत, कन्नड, उर्दू, कोकणी, पंजाबी अशा एकूण 20 भाषेसह मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषेत गायकांकडून गीत गायलं जाणार आहे. संविधानाला मानवंदना देणारा अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असल्यानं कार्यक्रम पाहण्यासाठी देशभरातून नागरिक उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. पत्रकार परिषदेला मुख्य निमंत्रक सतीश माळगे, प्राध्यापक आनंद भोजने, कुंडलिक कांबळे, सलमान मौलवी, प्रवीण आजरेकर, यशोधन शांतिरत्न फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. बंगाल फाईल्सवर बंदी घालू नका, विवेक अग्निहोत्रींनी केली मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना विनंती. वेगळी राहणारी जाऊबाई हा कुटुंबाचा भाग नाही, अंगणवाडी सेविकेच्या नियुक्तीबाबत निर्माण झालेल्या वादावर निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट. ओबीसी समाजासाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन, सत्ताधारी पक्षांच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांचा समावेश, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. भाजपने मत चोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. 5 दिवसांच्या आंदोलनादरम्यान मुंबईतील सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचं काय? मुंबई उच्च न्यायालयाची जरांगे आणि आयोजकांना विचारणा, प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलं होतं. काल मंगळवारी राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीनं मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगानं समितीनं घेतलेल्या निर्णयांची मनोज जरांगे पाटील यांना माहिती दिली.
त्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळं उपोषण मागं घेतलं. सरकारनं काल हैदराबाद गॅझेटबाबतचा GR तातडीनं काढला. या गॅझेटमध्ये शब्दांची फिरवाफिरवी करण्यात आली आहे असा आरोप होतोय. त्यामुळं या GR मध्ये स्पष्टता आणावी, तसंच सातारा गॅझेट संदर्भातील आश्वासनं सरकारनं पाळावं अशी अपेक्षा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मराठा समाजाला OBCमधून आरक्षण मिळावं यासाठी हजारो मराठा बांधवांसह मुंबईत धडक दिली. आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करत त्यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय मागं हटणार नाही असा निर्धार केला. त्यांच्यासह हजारो मराठा समाज बांधवांनी त्यांच्यासोबत आझाद मैदानात ठिय्या मारला. राज्य सरकारनं या आंदोलनाच्या तीव्रतेची धास्ती घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय जारी करणं, मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या मराठा सेवकांच्या वारसांना आर्थिक मदत देणं, मयत आंदोलकांच्या वारसांना शासकीय नोकरी देणं, मराठा आंदोलकांवरील खटले मागं घेणं, जात पडताळणी सत्वर करणं या मराठा समाजाच्या मागण्या उपसमितीनं मान्य केल्यात. मात्र हैदराबादप्रमाणे सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं 1 महिन्याची तर मराठा आणि कुणबी एकच आहेत या संबंधीचा शासन निर्णय जारी करण्याची 2 महिन्यांची मुदत मागितली. सरकारच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतलं. पण सरकारनं कालच्या आंदोलनाच्या निमित्तानं यापूर्वीच्याच मागण्या नव्यानं मान्य केल्यात. हैदराबाद गॅझेट संदर्भातील शासन निर्णयात शब्दांची फिरवाफिरव करण्यात आली आहे असे आक्षेप नोंदवले जाऊ लागलेत. या पार्श्वभूमीवर एस न्यूजनं कोल्हापुरातील सकल मराठा समाज बांधवांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीमुळं मराठवाड्यातील जिल्ह्यांना जसा फायदा होणार आहे तसा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना व्हावा यासाठी सातारा गॅझेट सरकारनं दिलेल्या मुदतीत लागू करावं, हैदराबाद गॅझेट संदर्भातील GRमध्ये सुस्पष्टता आणावी असं सांगितलंय. पितृसत्ताकसाठी होती, परंतु तसं घडताना या निर्णयामध्ये दिसत नाही. वास्तविक आंदोलनाची गांभीर्य लक्षात घेऊन शासनानं निर्णय करत असताना सुस्पष्ट निर्णय करणं गरजेचं होतं. कारण इंटरप्रिटेशन ऑफ लॉ हा विषय किचकट असतो. एका शब्दाचा वेगवेगळी माणसं वेगवेगळा अर्थ काढतात. म्हणून मराठ्यांना न्यायच द्यायचा होता तर तो सुस्पष्ट दिला असता तर आणि चांगलं झालं असतं असं मला वाटतं. जो मराठवाड्यातला जो मराठा आहे त्यांना मोठ्या प्रमाणात होण्याची चान्सेस आहेत आणि ते होणार आहे. कारण काय की मूळ निजामानं मराठा समाजानं जे आरक्षण दिलं होतं त्यांच्या ज्या नोंदी आहेत त्या मराठा कुणबी एक आहेत. आज आंध्र आणि तेलंगणामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळते आणि त्यांच्यातला जो भाग महाराष्ट्रात आला त्यांना मिळत नाही. त्यांचा अन्याय होता कारण तिथला आत्ता आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. तिथल्या पिकाचं नुकसान जास्तीत जास्त आत्महत्या मराठवाड्यात होतात. त्यामुळं आमच्या दृष्टिकोनातून मराठवाड्यातल्या मराठ्यांना काहीच मिळत नव्हते, त्यामध्ये तो फायदा दिसून येतो आहे. दुसरं नाही आहे म्हणजे मराठा हाच कुणबी अशा पद्धतीचा निकष सातारा गॅझेटमधनं लागू शकतो आणि सातारा गॅझेट 1 महिन्यामध्ये अंमलबजावणी करणार अशा पद्धतीची सरकारनं ग्वाही दिलेली आहे. ती झाली तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना सरसकट OBC, जरी हा सरसकट शब्द काही कारणास्तव बाजूला घेतला असेल तरीसुद्धा गॅझेट जर मंजूर झालं, गॅझेटप्रमाणे GR मंजूर झाला तर बहुतांश सगळ्याच मराठ्यांना कुणबी दाखला मिळू शकतो अशी आम्हाला खात्री आहे. हैदराबाद गॅझेट संदर्भातील GRची अंमलबजावणी करताना मराठा समाजाची स्थानिक प्रशासनाकडून अडवणूक होऊ नये अशी अपेक्षा रुपेश पाटील यांनी व्यक्त केली. प्रश्न होता 2 पावलं मागं जरी आलो असं वाटत असलं, काही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्याच्यामध्ये सरसकट OBCमध्ये समावेश व्हावा ही प्रमुख मागणी आहे आणि ती इथनं पुढं सुद्धा राहील. पण जे काय हाती आलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. मराठा आणि कुणबी एकच आहेत असा पण GR काढणार होते तर त्याबाबतसुद्धा अजून काय स्पष्टता दिसत नाही. 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. थोड्या प्रत्येक वेळेला थोडे मराठे OBCच्या आरक्षणाचा लाभ घेतील अशा पद्धतीची आशा करतो. आणि हे आरक्षण मराठ्यांना मिळालेलं आहे. या आरक्षणासाठी कुणबी दाखले काढायला गेल्यानंतर म्हणजे खरी गोष्ट आता इथनं पुढं हा व्यापार चालू होणार आहे. तर अधिकाऱ्यांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एजंटांनी एजंटगिरी बंद करावी.
दरम्यान राज्य सरकारनं मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य करत त्याबाबतचे काही GR सुद्धा काढलेत. मात्र कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा, मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारनं जाहीर करावं, या प्रमुख मागण्यांबाबत सरकार चालढकल करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचं कारण पुढं करू शकेल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. सगळे सोयऱ्यांसंदर्भात राज्यभरातून 8 लाख हरकती आल्यात. असाच प्रकार हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी संदर्भात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारनं याबाबत न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी अशी मागणी मराठा समाजातून होतीये. इचलकरंजी शहरात काल घरगुती गणपती विसर्जनावेळी भक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला. इचलकरंजी शहरात काल घरगुती गणपती विसर्जनावेळी काही सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचं सुद्धा विसर्जन झालं. विसर्जनासाठी नदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं बाप्पासह भाविकांना 2 तासांहून अधिक काळ वाहनांमध्ये अडकून पडावं लागलं. दरवर्षी वाहतूक पोलिसांकडून नदीकडे जाणाऱ्या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात येत आहेत. यावर्षीही वाहतूक बंद करण्यात आली नव्हती, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. घरगुती गणपती विसर्जनाच्या निमित्तानं होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काहीच प्रयत्न केले नसल्यानं गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली. करवीर तालुक्यातील उजगावमधील सार्वजनिक गणेश मूर्तींचं घरगुती गणपती विसर्जना दिवशीच विसर्जन केलं जातं. परंपरेप्रमाणे काल उत्साही वातावरणात मिरवणूक काढत उजगावमधील गणेश भक्तांनी बाप्पांना निरोप दिला. उचगावमधील सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचं घरगुती गणेश विसर्जना दिवशी विसर्जन करण्यात येतं. मंगळवारी मंडळांनी डीजेच्या दणदणाटात आणि विद्युत रोषणाईत वाजत गाजत बाप्पांची मिरवणूक काढली. सजवलेल्या ट्रॉलीतून लाडक्या गणेशाची उचगावच्या मुख्य प्रवेश कमानीपासून मंगेश्वर मंदिर मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. संयुक्त मंगेश्वर गल्ली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या ठेक्यावर ताल धरत एकच जल्लोष केला. यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनीही नृत्याचा आनंद लुटला. क्लासिक मित्रमंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक वेशभूषेत येत आणि फेटा परिधान करत नृत्याचा आनंद लुटला. मिरवणूक मार्गावर मंगेश्वर मंदिराजवळ शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या वतीनं भाविकांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, राजेंद्र पाटील, विनोद खोत, विक्रम चौगुले, योगेश लोहार, अजित चव्हाण, बाळासाहेब नलवडे, आबा जाधव, दत्ता फराकटे, राहुल गिरुले, दीपक रेडेकर, सुनील चौगुले, सतीश मुसळे, शरद माळी, दत्ता यादव, रामराव पाटील आदी उपस्थित होते. मिरवणूक पुढे घेण्यावरून पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात काही ठिकाणी किरकोळ वादावादी झाली. हा प्रकार वगळता संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथल्या जय शिवराय तरुण मंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याची सांगता अश्व रिंगण सोहळ्यानं झाली. रिंगण सोहळ्यापूर्वी शेकडो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढली. यानंतर गावातील मुख्य चौकात अश्व रिंगण सोहळा पार पडला. या रिंगण सोहळ्यात शिवाजी दळवी, शिवाजी पाटील, संपत दळवी यांच्यासह शेकडो वारकरी सहभागी झाले होते. कोल्हापूरची शान म्हणजे कोल्हापुरी फेटा. कोल्हापुरातील तब्बल 19 फूट उंच असणाऱ्या गणेश मूर्तीलाही फेटा बांधण्यात आलाय. कसबा बावड्यातील स्वर्गीय किशोरप्रेमी तरुण मंडळ प्रणीत डीजे बॉईज या मंडळाच्या गणेश मूर्तीला कोल्हापुरातील कलाकार अशांत मोरे यांनी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा फेटा बांधलाय. तयार गणेश मूर्तीला फेटा बांधणं जोखमीचं काम असतानाही मोरे यांनी फेटा बांधण्याचं हे अवघड काम फत्ते केलंय. या फेट्यामुळे गणरायाची मूर्ती अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतेय. कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनंत चतुर्दशीला वैविध्यपूर्ण मिरवणुका काढत गणपती बाप्पांना निरोप दिला जातो. यंदाच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन होणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून इराणी खण परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील मंडळांच्या मूर्ती विसर्जनाचा मार्ग मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी ते गंगावेश, रंकाळा स्टँड, रंकाळा टॉवर, इराणी खण असा आहे. आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरजकुमार बच्चू, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केली. पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी विसर्जन मार्गावर मिरवणुकीसाठी अडथळा होणार नाही अथवा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याच्या तसंच काही ठिकाणी बॅरिगेटिंग करण्याच्या सूचना दिल्या. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी शासन निर्णय स्पष्ट असावेत. सातारा गॅझेट लागू करण्याबाबतचं आश्वासन सरकारनं पाळावं, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव केला जातोय, खासदार शाहू महाराज छत्रपतींचा आरोप. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 81 सदस्यांसाठी 20 प्रभाग निश्चित. प्रारूपवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार. JNUमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झालेले कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरींवर अन्यायकारक पद्धतीनं निलंबनाची कारवाई. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी डॉक्टर चौधरींना न्याय मिळवून द्यावा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. आणि जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांसह महापालिका आयुक्तांनी केली कोल्हापूर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी. मार्ग निर्धोक असावा यासाठी प्रशासनाला केल्या सूचना. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.